चला सामना सुरू करूया आपण. सलामीचा गोलंदाज निमेश आपल्याला पाहायला मिळेल कुंडेगाव 11 टीम कडून, आणि सलामीची जोडी देसाई टीमची मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जीत आणि हिमांशू स्ट्रायकिंग एंड कडे, जीत आणि हिमांशू नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात 4 ओव्हरची मॅच आहे. पहिला बॉल निमेश बॉलिंग मार्क वरती तयार होताना पाहायला मिळेल आपल्याला. पहिला बॉल, सेकंड हाफ सुरू झालाय. पहिलाच बॉल आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती केले आक्रमण आणि जीतच्या बॅट मधून हा पहिला ब्लास्ट षटकार. अगदी सोपा सहज बॉल होता, पिक केला आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिलंय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा निमेश तयार होतोय. ओव्हर द विकेट, पहिल्या बॉलवर षटकार आलाय. सेकंड बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपर कडे चाललाय. चुकीचा थ्रो झालाय, चुकीचा थ्रो आहे. आधीच एकतर सगळ्या गोष्टी तुम्हाला पूरक नाहीयेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला साथ देत नाहीयेत, आणि अशा परिस्थितीमध्ये खराब फिल्डिंगचं प्रदर्शन होतंय ते मात्र टीमला थोडस नुकसानकारक राहील. पहिले दोन्ही बॉल जीतने फेस केलेत आणि दोन्ही बॉलवरती रन्स आलेत. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात झाली फायनलिस्ट साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. खरं तर ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. प्रेमदादा वाघमारे, चंदूदादा वाघमारे यांची मेहनत आहे. शॉर्ट बॉल फुल पॉवरफुल अँड इट्स अ ह्यूज सिक्सर बाय मिस्टर जीत. सेकंड सिक्सर या ओव्हर मधला दुसरा धमाका. निमेशच्या गोलंदाजीवरती केले आक्रमण. 5 शॉर्ट बॉल होता आणि लवकर पिक केला आणि बॉलला पाठवून दिले. सरळ मिड विकेटच्या वरती 6 धावा अंकित केल्या जातील. छत्री बंद, आणखीन एक बॉल चॉप करण्याचा प्रयत्न. बॉल बराच फिल्डर बॉलच्या जवळ, आणि इथे काय घडले काय घडले पाहायचंय. फायनली पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. हा षटकार आहे. या 6 धावा असतील आणि या षटकाराच्या मदतीने आपण जर पाहिलं टीमची टोटल झाली 20-20. 3 षटकार 1 दुहेरी 20 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आतापर्यंत. पुढचा बॉल 5वा बॉल आहे. आणखीन एक शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे टर्न केली आहे, आणि त्या बाजूची भौगोलिक माहिती ही सध्या तरी खेळाडूंपर्यंत नाहीये, परंतु आम्ही सांगतोय की त्या डबक्यामध्ये जर बॉल जात असेल तर जवळजवळ मांडीवर पाणी तिथं आहे, त्यामुळे तिथे धावणं थोडं कठीण आहे. अगदी गुडघ्याच्या वरती पाणी येईल थोडं थोडं पुढे गेल्यानंतर. शेवटचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा 4था षटकार येतोय. जीतच्या बॅट मधून निघाला धमाका. आणखीन एक षटकार. बिग हिट. ओव्हरची समाप्ती 28 धावांवरती. एकही विकेट गमावलेला नाहीये देसाई टीमने. 28 फॉर नो लॉस. चला चला लगेच सुरू करा सामना. प्लीज वेळ घेऊ नका आपण अतिरिक्त.
हॉल. चला बॉलर नेम. नटराज. हो यावेळेस मात्र पहा पहिलाच बॉल थोडा स्विंग झाल्यानंतर बरोबर बॉडीचा वेध घेत चालला. लेफ्ट हँडेड बॅटर आणि लेफ्ट हँडेड बॅटरसाठी या मैदानावरती एक छोटस ऍडव्हान्टेज आहे. लेग साईडला अगदी स्क्वेअर लेगच्या जवळची जी बाउंड्री ती फार जवळ आहे, त्यामुळे कदाचित लेफ्टी बॅट्समनला या गोष्टीचा ऍडव्हान्टेज मिळतो. हे मैदानावरती आजवर अनेक वेळा पाहिले आपण. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चालले. दोन्ही पहत अगदी समांतर करत असताना पंचांना आपण पाहतोय. आणि इथे पहा काय घडते. ज्या चुका खरं तर सुधारायला हव्यात, जी एक चूक झाली त्या चुकीवरती कुठे ना कुठेतरी पांघरून घालण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, परंतु आणखीन त्या चुकांना विस्तारित केलं जातं. वाईट +1. 2 धावा मिळतील. टोटल 3. फुटवर्कचा वापर पुढे येऊन स्टेप आउट होऊन मारलाय बॉल लॉंग ऑनच्या पलीकडे. बॉल चाललाय सीमा पार आणि पंचांचा इशारा येतोय. हा आहे षटकार. 6 रन. उलटाच बॉल होता. पाहू शकता आपण ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. कॅमेरामॅनच्या अँगल मध्ये बॉल सापडला जरी नाही, परंतु चांगला कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला त्याने. आणखीन एक शॉर्ट बॉल आणि कदाचित या गोष्टी ज्या आहेत त्या फार घातक ठरतील कुंडेगाव टीमसाठी, कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये मी तर म्हणेन पहिल्या 8 बॉलमध्ये आतापर्यंत 39 धावा झालेल्या आहेत. त्यामुळे पुढचा प्रवास जर सोपा करायचा असेल तर डॉट बॉल पर्सेंटेज, इव्हन विकेट पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागतील, तरच तुमचा प्रवास सोपा आहे, अन्यथा कठीण आहे. या मैदानावरती आजवर आपण पाहिले 10 पेक्षा जास्त सरासरी पावसाळ्यामध्ये फार धोकादायक असते. ओ वा, कडक शॉट. पायावरचा बॉल होता, अगदी सहज पिक केला आणि बॉलला पाठवून दिले. जीतने पुन्हा एकदा त्याच्या इनिंग मधला 5वा षटकार. टोटल झाली आतापर्यंत 45 आणि त्यातील 34 धावा एकट्या जीतच्या नावावरती आहेत. ही विल बिकम अ फर्स्ट 50 मॅन. शॉर्ट बॉल होता, त्याला टॅप केलाय आणि हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. 6 रन. चिंतेत टाकले खरं तर कुंडेगाव टीमच्या सर्व खेळाडूंना, गोलंदाजांना आणि फिल्डर्सना, कारण सध्या तरी कळत नाहीये की गोलंदाजी कोणत्या टप्प्यावरती व्हायला हवी. अहो बॅटची एज आणि मागे झाला बॉल. शॉट फाईन लेगला, जिथे धावा मिळतील. 2 डिक्लेअर आहेत. 2 धावा डिक्लेअर मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे ती 53. अजून एक बॉल बाकी आहे. इथे मॅच बॉल आहे. इथे मॅच बॉल पडला तर मॅच बॉल घ्या. 4-5 बॉल झालेत. इकडे समोर मिड ऑफला. आणखी एक शॉर्ट बॉल. बॅटची एज लागली. पुन्हा फाईन लेगकडे बॉल जाईल आणि बॉल त्या ठिकाणी चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. आणखी 2 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55. एकही विकेट गमावलेला नाहीये. 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 55 बनल्यात आणि कुंडेगाव टीमची सध्या परिस्थिती फार खराब आहे. आता बिकट परिस्थितीतून मार्ग काढत त्यांना पुढे जावं लागणार. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण एन्जॉय करताय. वाजेगावचा एक युवा आयोजक रचित पाटील याच्या माध्यमातून आयोजित केली क्रीडा स्पर्धा. दरवर्षी आपल्या वडिलांच्या नावाला किंवा वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सातत्याने त्याचं एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. न की केवळ रबर बॉल परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तेवढंच योगदान या रचित पाटीलचं देखील राहिलेलं आहे.
तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी तयार होतो गोलंदाज. बॅटशी कदाचित स्लाइस एज होती परंतु टप्पा बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा बॉल मागे विकेट कीपर कडून झाली चूक. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील 2. सत्तावन्न धावा धावफलकावरती आपणास पाहायला मिळतात आणि पाहायचं की पुढील उर्वरित जे बॉल बाकी आहेत त्यामध्ये धावा किती येतील. समोर खेचून मारलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ च्या वरून सीमा पार षटकार. वैयक्तिक 40 वरती जीत खेळतोय परंतु आता हिमांशूची बॅट देखील तळपू लागली आहे. एका बाजूला हिमांशू आक्रमक होण्याचा प्रयत्न करतोय आणि पहा कॅप्टन कडून झालेली ही छोटीशी चूक परंतु टीमला महागात पडते. पुढचा बॉल शॉट आहे ऑन साइडला. मिड विकेट कडे फिल्डर आहेत आणि त्याला हुलकावणी देऊन बॉल मागे तर गेला परंतु इथे किती धावा मिळतील आणि इथे एकच धाव मिळेल. सिंगल जस्ट ओनली 1. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली 4 बॉल 64 धावा. 4 बॉल 64 स्कोरबोर्ड वरती धावा आतापर्यंत आपल्याला अंकित झालेल्या पाहायला मिळतात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधील. ओव्हर द विकेट भाविन तयार. शॉर्ट बॉल होता. यावेळेस मात्र आपण पाहू शकताय बॉल मागे चाललाय. एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या 65. 1 बॉल अजून शिल्लक आहे भाविकच्या या ओव्हर मधील. सिक्स्टी 65 रन झालेले आहेत. शॉर्ट बॉल ऑन साइडला. नो बॉलचा कॉल केला गेला पंचांकडून. आणखीन एक एक्स्ट्रा रन. आधीच एकतर धावा. फ्री हिट. यस गुड डिसिजन. खरं तर एक आयोजक म्हणून किती मोठी जबाबदारी खरं तर रचित पाटील पार पडतात. पंच जेवणाची वेळ झाली. बॅटची एज घेऊन बॉल समोर चाललाय मिड ऑफ मध्ये. तोपर्यंत बॉलर स्वतः जाऊन बॉलला पकडेल फेकेल. 1 धाव आली. ओव्हर संपली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 67 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि आता असेल शेवटची ओव्हर ज्यामध्ये स्पष्ट होईल किती धावांचं टार्गेट या मैदानावरती उभं राहते. ते म्हणजे जागृती स्पोर्ट्स जियांश 11 देसाई टीमच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेतील खरं तर हायएस्ट स्कोर आतापर्यंत मानला जाईल. कारण गेल्या 2 दिवसांमध्ये यापेक्षा जास्त धावा बनवल्या गेल्याच नव्हत्या. 59-60चं टार्गेट मॅक्झिमम या मैदानावरती या स्पर्धेमध्ये नोंदवले गेले. साहिल आलाय बॉलिंगसाठी. चौथ्या ओव्हरमध्ये जबाबदारी या ठिकाणी मात्र घ्यावी लागेल आणि जीत खरं तर 41 वरती खेळतो. वैयक्तिक 41 वरती खेळतो. अजून 9 धावांची आवश्यकता आहे त्याच्या अर्धशतकासाठी. साहिल तयार. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता. हवेत फिल्डर बॉलच्या खाली. फर्स्ट विकेट डाऊन. 67 पहिला धक्का दिलाय तो म्हणजे टीम जागृती स्पोर्ट्स जियांश 11 देसाईला. हा पहिला धक्का हिमांशु बाद. 41 नॉट आउट. जीत आहे परंतु जीतला अजूनही स्ट्राईक पासून दूर ठेवले. कदाचित स्ट्राईक मिळेल कारण मैदानाच्या आतमध्ये एंट्री होते रिची म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्यांच्या आजोबांपासून क्रिकेटचे अनेक शिष्य घडवले गेलेत. गुरुवर्य सुखदेव काका म्हात्रे यांचे खर तर नातू. आज 3री पिढी त्यांची
या क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉल होता या साहिल. शॉर्ट बॉल हो, यावेळेस पुन्हा एकदा बॅट चेंज घेऊन मागे चाललाय. 2 धावा मिळतील त्या ठिकाणी. बाउन्सर होता, वेग होता, प्रचंड वेगाने डिलिव्हर केलेला बॉल ऋषीला समजला नाही आणि तोपर्यंत आणखीन एक शॉर्ट बॉल होता. विकेट किपर कडे बॉल चालला आणि इथे काय घडले पहा. ओव्हर थ्रोची ही रन इथे मात्र मिळते आणि काय घडणार आहे, कदाचित तिसऱ्यासाठी निघालेला आहे आणि ऋषी इथे मात्र बाद होईल का हा प्रश्न होता. सध्या काय घडते पाहूया नेमकं काय. 3 धावा इथे मात्र मिळतील 22च्या. या रन अंकित केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये आणि या 3 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 72. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. 41 9 धावांची अजूनही आवश्यकता अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. जीतचं अर्धशतक पूर्ण होईल का या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक, दुसरं अर्धशतक या ठिकाणी येईल का हे पाहायचं. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला खेळायचा होता परंतु नकार दिला शिक्षण सांगितलं नाही. पहिलं अर्धशतक मिस्टर ISPL यंगस्टार 672 यंगस्टर ISPL मॅन अर्थातच आर्यन नाईक बामण डोंगरीचा खेळाडू, त्याच्या नावावरती या स्पर्धेतलं अर्धशतक आहे. शॉर्ट बॉल भरपूर उंच गेलाय, फिल्डर बॉलच्या खाली कॅचची संभावना आणि कॅच पकडली, फलंदाज बाद. 41 ला इनिंग त्याची समाप्त होते परंतु 72 ला तिसरा धक्का दिलाय तो म्हणजे जागृती स्पोर्ट्स G11 देसाई डोंबिवली या टीमला. जीत मात्र परततो परंतु इनिंग बेमिसाल होती. 41 पर्यंत खेळला, अविस्मरणीय जबरदस्त खेळी त्याची राहिली आणि तो आता बाद झालाय. फायनली कुंडेगाव टीम ज्या विकेटच्या शोधामध्ये होती तो विकेट मात्र मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोनक. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. 72 for 2. ओ यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय बॉल आणि रडार मध्ये आलेला बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर, नाही थांबलाय. 1 रन पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचंय. निघाला ऋषी परंतु विकेट किपर कडे थ्रो आलाय आणि डायरेक्ट हिट लागलाय, फलंदाज बाद. 73 ला इनिंग समाप्त. 74 धावांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. 74 to win कुंडेगाव साठी हे टार्गेट फार मोठं आहे. पूर्ण करण्यासाठी पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुमची कसब दाखवावी लागेल तरच सामना जिंकता येईल.
चला चालू करा, मॅच चालू करा प्लीज हिमांशू. चला निमेश नटराज. पहिलाच बॉल वेगवान बाउन्सर बरोबर कानाच्या समोरून बॉलला काढलाय. पहिला बॉल डॉट. 74 धावांचं फार मोठं लक्ष या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. 73 बनवल्यात आणि 74चं टार्गेट आहे. आणखीन एक बाउन्सरचा वापर, तिखट बाउन्सरचा मारा सध्या तरी सुरू असल्या पाहायला मिळतोय आणि झाले 2 धावांनी फायनली सुरुवात. दोन धावा आल्या, 2 बॉल 2 रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक वेगवान बॉल, जास्त बाउन्स झाला बॉल आणि भरपूर उंचावरून डोक्याच्या वरून बॉल निघाला. अगदी स्पष्ट आहे आणि अगदी जर युट्यूबची पाहणी केली आपण तरी त्यामध्ये देखील तुम्हाला ही गोष्ट स्पष्ट होईल की डोक्याच्याही भरपूर वरून बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक, परंतु यावेळेस कदाचित कदाचित इथून मात्र आता तुम्हाला डॉट बॉल 3 बॉल 3 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे हिमांशू. आणखीन एक कडक यार, बरोबर पाण्यावरतून बॉल स्कीट होत चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हीच आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा. आनंद लुटायला पाहिजे, फक्त क्षण तुम्हाला कमी पडता कामा नये. समोर खेचून मारायचा होता बॉल. फिल्डर वेगाने येतोय लॉंगॉन वरून, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकत नाहीत. जोपर्यंत फिल्डर येईल तोवर 2 धावा घेतल्या गेल्यात आणि 2च्या मदतीने टीमचे टोटल जाऊन पोहोचले 5 वरती. 5 बॉल 5 रन आणि हा असेल शेवटचा बॉल या ओव्हर मधील. अंतिम बॉल. आणखीन एक चला, याच गोलंदाजीची अपेक्षा करून ओव्हर संपतीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हर मध्ये मात्र 5 धावा स्कोरबोर्ड वरती कुंडेगाव टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 18 बॉल आणि 69 धावांची आवश्यकता आहे अजूनही. 18 बॉल 69 ची सरासरी अजूनही मेंटेन करायची. प्रत्येक ओव्हर मध्ये 23 धावा तुम्हाला बनवायच्या. ईच ओव्हर नीड 23 रन्स. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जास्त हाईट होती या बॉलला, थोडासा धडपडतोय, चाचपडतोय, परंतु धाव फक्त मिळेल एकच. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा पुढे जाताना पाहायला मिळतात. धावा 6. पायावरचा बॉल होता ऑन साइडला, स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु धाव मिळेल फक्त एक. जस्ट ओनली वन. शॉर्ट बॉल हवेमध्ये आहे, बॉलर स्वतः बॉलच्या खाली येतोय आणि इथे कॅच. पहिला फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाजीतून मात्र झाला बाद. धक्का बसलाय, नटराजला जावं लागते माघारी. निमेश बाद झालाय.
नवीन बॅट्समन आर्यन आला, यावेळेस कमी गतीने टाकला होता. बॉलची गती मात्र ओळखता येत नाहीये. सुरुवात चांगली झाली होती आणि हेच असतं तुमच्या या क्रिकेटचं सूत्र आहे. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं नेहमीच म्हटलं जातं. ज्यांची सुरुवात चांगली त्यांचा शेवट हा नक्कीच चांगला असतो. आणि जिथं सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्यात, त्यानंतर अपेक्षा करू शकतो की पुढील येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला फार काही एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये टाकण्याची आवश्यकता वाटणार नाहीये. दिवाले आणि कळंबोली दोन्ही टीमचे कॅप्टन्स कृपया आपण रेडी राहायचे. इथे देखील कट केल्या बॉल पॉइंट मध्ये जाईल. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावतायत का पाहायचे. 1 रन पूर्ण केली आहे आणि 2 धावा इथे मिळतील. डिक्लेअर आहे 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 9 वरती. 9 for 1. कळंबोली विपक्ष दिवाळे. बारा बॉल मध्ये 65 पाहिजे. लोअर फुल टॉस पायावरती बॉल आहे परंतु धाव मिळेल. 1 सिंगल आली आहे. रोनक चला टीम दिवाळे 11 दिवाळे मस्तांग. बॉल हवेमध्ये भरपूर उंच गेलाय. फिल्डर बॉलच्या खाली येतोय परंतु कॅच पर्यंत पोहोचू शकत नाही. तोपर्यंत बॅकअप मिळाले. 1 धाव मिळाली आहे. एकानंतर 2चा प्रयत्न झाला. 2 मिळतील आणि 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 12 वरती. 12. चला दिवाळी टीम साठी शेवटचा कॉल आहे. फुलटॉस बॉल होता इथे परंतु बॉल पाण्याच्या अगदी डोहामध्ये चाललाय. तिथे धाव मिळेल. फक्त 1 आणि नो बॉल आहे. फायनली सांगितलं पंचांनी का हा नो बॉल आहे. नो +1 2 धावा मिळतील. 10 बॉल मध्ये 60 पाहिजे म्हणजे 10च्या 10 षटकार मारायचे. फ्री हिटचा बॉल. 10 बॉल मध्ये 10 षटकार मारण्याचा पराक्रम होईल का? नाही. इथून मात्र बॅटच्या खालून बॉल बरोबर चालला विकेट किपरच्या हातामध्ये. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच या मैदानावरती आणखी रंजकता पाहायला मिळणार आहे. कारण महाराष्ट्रातील अनेक धुरंधर खेळाडू या मैदानावरती ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये विशेष करून केतन म्हात्रेचा देखील समावेश असलेला पाहायला मिळेल. त्यातही आशिष मेहरोल सारखा एक व्यावसायिक खेळाडू या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कमलेश पाटील कावा उद्या आपल्याला खेळताना पाहायला. भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऋतांशु पाटील आपल्या मैदानावरती पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. चला आणखी एक डॉट बॉल. चला दिवाळी टीम दिवाळे 11. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. आणखीन एक सिंगल रन
या ठिकाणी मात्र मिळते आणि या सिंगलच्या मदतीने फार काही नुकसान होणार नाहीये. एक धावा आली. 17 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 5 मध्ये 57 पाहिजे. नीड 57 फ्रॉम 5 बॉल्स. हो, भरपूर वेग होता, प्रचंड वेग. जेवढ्या ताकदीने टाकला होता बॉल, वाईड आहे, स्पष्ट वाईड आहे. कारण या गोष्टीत डिस्कशन करणं बऱ्याच वेळा जिकरेचं राहतं. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. चांगला फटका. आणखीन एकदा बॉल एक्स्ट्रा कव्हर कडे येतोय. एकच धाव या ठिकाणी मात्र मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या 19. 3 मध्ये 55 पाहिजे. 2 मध्ये 53 पाहिजे. बॉल पाहिजे. 2 बॉल आहेत. 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये 53 पाहिजे. चला, फायनली कॉंग्रॅच्युलेशन टीम जागृती स्पोर्ट JN11 देसाई डोंबिवली. पहिला विजय आपण मिळवलात आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच मिस्टर जीत इज द मॅन ऑफ द मॅच. नॉट